तर बघा मुलांना, आपण कुठलं प्रकरण शिकत होतो तर नफा आणि तोटा हे जे प्रकरण आहे 13वं प्रकरण आपण ते शिकत होतो. त्याचा अभ्यास देखील आपण केलेला आहे. आता सरावाच्या माध्यमातून सुद्धा नफा व तोटा आपण समजून घेणार आहोत. बघूया तर त्याचा सराव आपण घेऊयात. बघा, काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची तुम्हाला काय द्यायचे आहेत तर काही उत्तरे द्यायची आहेत. बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय मुलांनो? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर याचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, दोन आहेत. बघा, पहिला आहे तोटा आणि दुसरा आहे नफा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पहा मुलांनो, खरेदी किंमत वजा विक्री किंमत काय असणार आहे सांगा पाहू. अगदी बरोबर. काय असणार आहे तर तोटा. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा आपला प्रश्न आहे मुलांनो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे मुलांनो? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर सांगा पाहू, काय येणार आहे? तोटा येणार आहे की नफा येणार आहे? अगदी बरोबर. काय येईल मुलांनो? तर नफा येणार आहे. आणि आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा प्रश्न आपला असा आहे की ठोक व्यापाराकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आणल्यास कशा दराने मिळतात? ठोक व्यापारी म्हणजेच काय मुलांना? आपण म्हणतो ना, होलसेलमधून मी आणलेलं आहे म्हणून ही वस्तू जी आहे ती मला अगदी स्वस्त दरात मिळालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गोडाऊन असतं त्या ठिकाणावरूनच जर आपण काही वस्तू विकत घेतल्या खूप साऱ्या प्रमाणात तर आपल्याला त्या कशा मिळतात तर स्वस्त मिळतात. म्हणून ठोक व्यापारी म्हणजेच कोण मुलांनो? की ज्यांच्याकडे होलसेल असं काय असतं, शॉप असतं, त्यांच्याकडनं आपण जर वस्तू खरेदी केल्या तर आपल्याला त्या स्वस्त दरामध्ये मिळतात. म्हणून स्वस्त असणार आहे की महाग असणार आहे सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर. कसं असणार आहे तर स्वस्त असणार आहे. पुढे बघूयात मुलांना. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे पहा. शेतकरी शेतात पिकवलेला माल विकतो तेव्हा बियाणे, खते इत्यादीचा खर्च कोणत्या किमतीत मिळवावा लागतो? सांगा पाहू मुलांनो, विक्री किंमत की खरेदी किंमत? जेव्हा शेतकरी काय करत असतो, शेतात पिकवलेला माल विकतो तेव्हा बियाणे जे असतं, खर्च किंवा इतर जो काही रासायनिक त्याला खर्च, जसं रासायनिक खत असो, काही जे फवारे असो, पाणी असो, जे काही पिकांना दिलं जातं तो जो खर्च होणार आहे तो कशामध्ये तो ॲड करणार आहे? विक्री किंमतमध्ये की खरेदी किंमतमध्ये? अगदी बरोबर. तर खरेदी किंमतमध्ये. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो काय असणार आहे मुलांनो? तर नफा व तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची तुलना कोणत्या किमतीशी करतात? कोणत्या किमतीशी करतात मुलांनो? बघा, खरेदीच्या की विक्रीच्या नफा व तोटा यांची शेकडेवारी ठरवताना त्यांची जी तुलना आहे ती कशासोबत करतात? खरेदीच्या किमतीसोबत की विक्रीच्या किमतीसोबत? अगदी बरोबर, खरेदीच्या किमतीसोबत. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे तर अगदी योग्य आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मुलांनो, पुढचा जो आपला प्रश्न असणार आहे तो काय आहे की 100 रुपयाची वस्तू 110 रुपयांना विकली तर किती टक्के नफा आपल्याला झालेला आहे? बघा, 20% झालेला आहे की 10% झालेला आहे? अगदी बरोबर, 10% झालेला आहे. तर आपलं उत्तर कसं आहे मुलांनो? तर अगदी बरोबर इथे आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की व्यापाराला वस्तू सुट्या करून कोणत्या किमतीला विकल्या तर जास्त रक्कम मिळते? छापील की खरेदीच्या? कुठल्या मुलांनो सांगा पाहू. तर छापील किमतीला जर त्याने एखादी वस्तू विकली तरच त्याला काय होणार आहे तर फायदा होणार आहे, नफा होणार आहे, म्हणून छापील. आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया मुलांनो. बघा, फायदा म्हणजे काय? तोटा की नफा? काय मुलांनो? फायदा म्हणजे नफा. अगदी बरोबर. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो काय आहे की नुकसान म्हणजे काय? आपला तोटा होतो की नफा होतो? अगदी बरोबर, आपला तोटा होतो. पुढचा प्रश्न बघूया. बघा, आपला शेवटचा प्रश्न काय आहे मुलांनो? तर 100 रुपयाची वस्तू खरेदी करून 5% तोटा करून विकली म्हणजे किती रुपयांना ती आपण विकली आहे? 105 रुपयाला विकलेली आहे की 95 रुपयाला विकलेली आहे? आपल्याला इथे तोटा झालेला आहे 5 रुपयाचा. तर किती येणार आहे मुलांनो? कुठली किंमत योग्य असणार आहे? 105 की 95? अगदी बरोबर, कुठली तर 95. आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूयात.
तर बघा मुलांना, आपलं जे 13वं प्रकरण आहे नफा आणि तोटा, ते आपण अभ्यासलं देखील, त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून आता सुद्धा आपण काय करणार आहोत ते आणखीन समजून घेणार आहोत. बघा मुलांना, हे आहेत आपले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. तर यापैकी आपण कुठला खेळ खेळूयात, म्हणजे आपला नफा तोटा हे जे प्रकरण आहे त्याचा आपला काय होणार आहे तर सराव होणार आहे. चला तर बघा, आपण गिटार हा जो खेळ आहे तो आपण इथे घेऊयात. बघा मुलांना, पहिला प्रश्न जो आहे आपला तो काय आहे की खरेदी किंमत 5,200 रुपये व विक्री किंमत 5,100 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा झाला. आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की खरेदी किंमत आहे आपली किती 5,200 आणि आपली जी विक्री किंमत आहे ती आहे आपली 5,100 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा झालेला आहे. बघा मुलांना, 200 रुपये नफा, 100 रुपये तोटा, 100 रुपये नफा की 150 रुपये तोटा किती झालेला आहे. आपल्याला इथे प्रश्न वाचूनच समजत आहे की खरेदी किंमत जी आहे ती काय आहे जास्त आहे आणि जी विक्री किंमत आहे ती कशी आहे मुलांना तर कमी आहे. म्हणजेच इथे आपलं काय झालेलं आहे तर तोटा झालेला आहे. कितीने तोटा झालेला आहे तर 100 रुपयाने आपल्या इथे तोटा झालेला आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना 100 रुपये तोटा आणि कलर आहे ग्रीन. बघा आपलं उत्तर कसं आहे तर अगदी बरोबर इथे आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. खरेदी किंमत 7,099 रुपये व विक्री किंमत 7,390 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा झाला आहे. तर आपल्याला इथे खरेदी किंमत जाणून घ्यायची आहे, ती किती आहे 7,099 आणि विक्री किंमत काय आहे मुलांना तर विक्री किंमत आहे 7,390. तर आपल्याला इथे कळत आहे की जी विक्री किंमत आहे ती कशी आहे जास्त आहे तर आणि जी खरेदी किंमत आहे ती कशी आहे कमी आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय झालेलं आहे तर नफा झालेला आहे. बघा तर नफा कितीने झालेला आहे 291 रुपये नफा, 300 रुपये तोटा, 290 रुपये नफा की 299 रुपये तोटा. आता तोटा तर इथे आपला झालेलाच नाही आहे, इथे आपलं काय झालेलं आहे नफा आहे. म्हणजे ह्या दोन पैकीच आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. बघा 291 रुपये नफा, 290 रुपये नफा काय असणार आहे मुलांना आपलं अगदी बरोबर 291 रुपये आपला नफा झालेला आहे आणि कलर आहे मुलांना रेड. बघा आपलं उत्तर जे आहे ते अगदी योग्य आहे, बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्यांनी 10 रुपयास एक याप्रमाणे विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा इथे झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा हनीफने काय केलेलं आहे 50 सफरचंदाची एक पेटी त्याने 400 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकलेली आहे. तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा 20% नफा, 20% तोटा, 25% नफा की 25% तोटा. सांगा पहा मुलांना आपले योग्य उत्तर काय असणार आहे इथे. बघा 25% आपल्याला नफा झालेला आहे. पुढे बघूया. खरेदी किंमत 1,000 रुपये व विक्री किंमत 9,090 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा झालेला आहे. आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे किती आहे 10,000 रुपये अशी आहे आणि जी किंमत आहे कुठली मुलांना तर विक्री किंमत आहे 9,090 रुपये. तर किती नफा किंवा तोटा झालेला आहे. खरेदी किंमत ही आपल्याला माहिती आहे आणि विक्री किंमत ही आपल्याला माहिती आहे. खरेदी किंमत किती आहे तर जास्त आहे आणि विक्री किंमत जी आहे ती कमी आहे. म्हणजेच आपल्याला इथे तोटा झालेला आहे. तर बघा ऑप्शन काय दिलेला आहे 900 रुपये तोटा, 910 रुपये तोटा, 900 रुपये नफा की 910 रुपये नफा. काय आलेलं आहे मुलांना आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 910 रुपये तोटा म्हणजेच ग्रीन. बघा आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. खरेदीची किंमत 4,000 रुपये व विक्री किंमत 3,000 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा झालेला आहे. बघा खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे 4,000 रुपये आणि विक्री आहे आपल्याला
3,000 रुपये. म्हणजेच विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच इथे आपल्याला काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. म्हणून बघा, तोटा इथे 25% दिलेला आहे आणि इथे तोटा 50% दिलेला आहे. तर आपली जी तोटा आहे तो आपल्याला काय झालेला आहे, 25% तोटा झालेला आहे की 50% तोटा झालेला आहे? अगदी बरोबर. तर 25% आपल्या इथे काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा, खरेदी किंमत 4,500 रुपये व विक्री किंमत 4,850 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा आपल्याला झाला आहे ते सांगायचं आहे. खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे 4,500 रुपये आहे आणि विक्री किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, 4,850 रुपये आहे. म्हणजेच इथे ही जी किंमत आहे ती जास्त आहे, विक्री किंमत. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथे नफा झालेला आहे. पण कितीने नफा झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, 380 रुपये नफा की 350 रुपये नफा? तर आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो, 350 रुपये नफा हे येणार आहे. अगदी उत्तर आपलं कसं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. खरेदी किंमत 1,600 रुपये व विक्री किंमत 2,800 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा आपल्याला झालेला आहे? इथे खरेदी किंमत 1,600 आहे हे आपल्याला माहीत आहे आणि विक्री किंमत ही किती आहे, तर 2,800 म्हणजे 2,800 रुपये आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. विक्री किंमत जास्त असल्यामुळे आपल्याला इथे नफा झालेला आहे. तर नफ्याचे जे आहे ऑप्शन मुलांना काय आहेत, 85% नफा की 75% नफा? म्हणजेच आपल्याला इथे नफा किती झालेला आहे मुलांनो, तर 75% आपल्याला एवढा नफा झालेला आहे. बघा, आपलं उत्तर कसं आहे, अगदी योग्य आहे. 75% नफा आपल्याला झालेला आहे. बघा मुलांनो, आपण 13व प्रकरण नफा तोटा हे काय केलेलं आहे, तर अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, नफा तोटा हे समजून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, तर त्यावर एक परीक्षा घेणार आहोत. तर बघा मुलांनो, काही प्रश्न या परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहेत, त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, खरेदी किंमत 7,099 रुपये, विक्री किंमत 7,390 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा झालेला आहे? तर साहजिकच आहे, आपल्याला इथे खरेदी किंमत माहिती आहे 7,099 रुपये आहे आणि जी विक्री किंमत आहे ती कशी आहे मुलांनो, खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. किती आहे, तर 7,390 आहे. म्हणजे इथे आपला काय झालेला आहे, तर नफा झालेला आहे. म्हणजे हे जे ऑप्शन आहे तोट्याचे, ते आपल्याला त्याचा विचारच करायचा नाही आहे, फक्त नफ्याचा विचार करायचा आहे. तर आपल्याला किती नफा झालेला आहे मुलांनो, बघा, 291 रुपये नफा झालेला आहे की 290 रुपये नफा झालेला आहे? अगदी बरोबर. किती झालेला आहे, तर 291 रुपये आपला नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, जो दुसरा आपला प्रश्न आहे तो काय आहे, खरेदी किंमत 10,000 रुपये व विक्री किंमत 9,090 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा झालेला आहे? इथे देखील आपल्याला माहिती आहे की खरेदी किंमत आहे 10,000 रुपये आणि विक्री किंमत आहे 9,090 रुपये. तर सांगा पाहू मुलांना, इथे आपला तोटा झालेला आहे की नफा झालेला आहे? तर इथे आपला झालेला आहे तोटा. म्हणजेच तोट्याचाच आपण काय करणार आहे, तर विचार करणार आहोत. तर सांगा पाहू मुलांना, आपल्याला इथे 900 रुपये तोटा झालेला आहे की 910 रुपये तोटा झालेला आहे? अगदी बरोबर, 910 रुपये तोटा झालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, तर खरेदी किंमत 1,600 रुपये व विक्री किंमत 2,800 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा झालेला आहे? खरेदी किंमत काय आहे मुलांना, 1,600 रुपये आहे आणि विक्री 2,800 रुपये आहे. म्हणजेच इथे जे विक्रीचं प्रमाण आहे ते जास्त आहे, म्हणजेच आपला इथे नफा झालेला आहे. खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर आपला तिथे काय होतो, तर नफा होतो. आणि जर विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर आपलं काय होतं मुलांना, तर तिथे तोटा होतो. म्हणजेच इथे आपल्याला काय झालेलं आहे, तर इथे नफा झालेला आहे. तर किती टक्के नफा झालेला आहे सांगा पाहू मुलांनो, 75% नफा झालेला आहे, 85% नफा झालेला आहे की 75% नफा झालेला आहे? अगदी बरोबर. किती मुलांनो, तर 75% आपला नफा झालेला आहे. पुढचं उदाहरण बघूया.
बघा पुढे काय सांगितलेलं आहे की खरेदीची किंमत 4,000 रुपये व विक्री किंमत 3,000 रुपये असल्यास शेकडा किती नफा किती तोटा झाला हे आपल्याला सांगायचं आहे. खरेदी किंमत आहे 4,000 आणि विक्री आहे मुलांना किती 3,000. तर शेकड्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे याचं उत्तर सांगायचं आहे. तर इथे आपल्याला काय होणार आहे मुलांनो, फायदा होणार आहे की नुकसान किंवा तोटा की नफा. तर साहजिकच आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच इथे आपला तोटा झालेला आहे. तर तो तोटा आपला 25% झालेला आहे की 50% झालेला आहे, सांगा पाहू मुलांना. अगदी बरोबर, तर 25% झालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला सांगायचं आहे. बघा 20% नफा, 20% तोटा, 25% नफा की 25% तोटा. बघा हनीफने काय केलेलं आहे की 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास विकली आहे. तर सांगा पाहू आपल्याला इथे काय झालेलं आहे मुलांनो, तर आपल्याला इथे 25% नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. खरेदी किंमत 1,300 रुपये व विक्री किंमत 1,560 रुपये असल्यास शेकडा किती नफा किंवा तोटा आपल्याला इथे सांगायचा आहे. खरेदी किंमत बघा मुलांनो काय आहे तर कमी आहे आणि विक्री किंमत जी आहे ती आपली जास्त आहे, म्हणजे इथे आपलं काय झालेलं आहे तर इथे आपला नफा झालेला आहे. तर नफ्याचे जे ऑप्शन आहे बघा 26%, 20%. तर आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे तर 20% हा आपला राईट आन्सर आहे. पुढे बघूया. खरेदी किंमत 4,500 रुपये व विक्री किंमत 4,850 रुपये असल्यास किती नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला सांगायचं आहे. खरेदी किंमत बघा कमी आहे आणि विक्री किंमत ही जास्त आहे, म्हणजेच आपल्याला इथे काय झालेलं आहे नफा झालेला आहे. बघा ऑप्शन आपले काय आहेत 380 रुपये नफा, 380 रुपये तोटा, 350 रुपये नफा किंवा 350 रुपये तोटा. सांगा पाहू आपलं काय उत्तर असणार आहे. अगदी योग्य, आपलं 350 रुपये नफा हे योग्य उत्तर असणार आहे. पण इथे काय शिकलेलो आहोत तर नफा व तोटा या हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलं आहे, तसा सराव केलेला आहे. खेळाच्या माध्यमातून देखील आपण नफा तोटा शिकलेलो आहोत, तसेच आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत तर काही प्रश्न उत्तरे हे आपण इथे यांचं स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग घेऊया प्रश्न उत्तरे. बघा मुलांनो नफा कसा काढतात, काय सांगितलेलं आहे आपल्याला की नफा कसा काढतात. बघूया मुलांनो. बघा एकूण खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीतून वजा करून नफा काढतात. साहजिकच आपल्याला माहितीच आहे की नफा हा कसा काढला जातो, तर नफा जी काही वस्तू आपण खरेदी करतो त्या किमतीमधून आपण काय करत असतो मुलांनो की जो काही विक्री खर्च आहे तो आपण काय करत असतो वजा करत असतो. मग आपल्याला माहिती पडतं की आपल्याला किती नफा झालेला आहे. जसं आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण एक पेन 10 रुपयाला घेतला आणि तो जर 12 रुपयाला विकला तर आपला किती नफा झालेला आहे तर 2 रुपये एवढा नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा तोटा कसा काढतात, तोटा कसा काढणार आहोत मुलांना आपण तर बघूया. बघा एकूण खरेदीच्या किमतीतून विक्रीची किंमत वजा करून तोटा काढतात. काय करायचं आहे मुलांना की खरेदी किंमत वजा काय तर विक्री किंमत, खरेदी किंमत वजा विक्री किंमत यातून जर आपण वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर तोटा मिळणार आहे. जी काही वस्तू आपण खरेदी केली ती जर आपण जास्ती किंमत लावून जर ती वस्तू आपण विकली तर आपण काय करणार आहोत मुलांना खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातून वजाबाकी करणार आहोत आणि आलेला जो आपला काही तोटा आहे तो आपल्याला इथे माहिती पडणार आहे. म्हणजेच एकूण खरेदीच्या किमतीतून विक्रीची किंमत वजा करून आपल्याला काय मिळणार आहे तर तोटा मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा एकूण खरेदी किंमत म्हणजे काय, काय सांगितलेलं आहे मुलांना तर एकूण खरेदी किंमत म्हणजे काय बघूया. तर खरेदी
विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यातून तिच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च हा खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो, याला एकूण खरेदी किंमत असे म्हणतात. जसं की आपल्याला माहितीच आहे, फक्त जर पंत्या ह्या आपण 100 घेऊन आलो आणि त्या 100 पंत्या जर आपण 100 रुपयाच्या आणल्या, पण त्याला आपल्याला रंगकाम करायचं आहे, त्याला सुशोभित करायचं आहे, सुंदर बनवायचं आहे, त्याची पॅकिंग करायची आहे, तसेच त्याला लागणारा वाहतूक खर्च आहे किंवा कर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये, तर एकूण खरेदी किमतीमध्ये त्या आपल्याला ॲड करायच्या आहेत, जोडायच्या आहेत. बघा, खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आपल्याला काय करायचं आहे, तर एखादी वस्तू विकण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा सर्व खर्च हा खरेदी किमतीमध्ये काय करायचा आहे, तर मिळवायचा आहे, ॲड करायचा आहे. यालाच काय म्हणतात मुलांनो, तर खरेदी किंमत असे म्हणतात. बघा मुलांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो काय आहे की मगनलालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली, 200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकला, तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? आता इथे मगनलालला फायदा झालेला आहे, पण त्याला शर्टच्या किंवा पॅन्टच्या कुठल्या विक्रीमध्ये फायदा झालेला आहे ते आपण स्पष्ट करणार आहोत, बघणार आहोत. बघा मुलांनो, मगनलालला पॅन्ट विकून रुपये 48चा नफा झाला. बघा, त्याने जे काही पॅन्ट विकलेली आहे तर त्याला त्याच्यामध्ये किती 48 रुपयाचा नफा झालेला आहे. तर शर्ट विकून त्याला 50 रुपयाचा नफा झालेला आहे. जेव्हा त्याने शर्ट विकलं तेव्हा त्याला 50 रुपये मिळाले आणि पॅन्ट विकली तेव्हा त्याला किती जास्त नफा झालेला आहे, तर 48 रुपये जास्तीचा नफा झालेला आहे, फायदा झाला आहे. पण प्रत्येकाच्या खरेदीची किंमत वेगवेगळी आहे. आता इथे जरी आपल्याला काय दिसत आहे, 50 रुपये हे जास्त दिसत आहे आणि 48 रुपये हे कमी दिसत आहे, पण पॅन्टीची जी खरेदी किंमत होती ती जास्त आहे आणि शर्टची जी खरेदी किंमत होती ती कशी आहे, तर कमी आहे. बघा, म्हणून नफ्याची शेकडेवारी काढून तुलना करूया. म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, तर नफ्याची शेकडेवारी काढायची आहे. बघा, पॅन्ट विकून मिळालेला नफा आपल्याला काय म्हणायचा आहे, तर एक्स मानायचा आहे आणि शर्ट विकून मिळालेला नफा आपल्याला वाय हा मानायचा आहे. म्हणून बघा मुलांनो, x/100 बरोबर 48/400. म्हणजे ती जी 400ची काय होती, तर पॅन्ट होती, ती विकल्यानंतर त्याला काय मिळालेलं, तर 48 रुपये हा नफा मिळालेला. तसेच y बरोबर 100 बरोबर 50/200. म्हणजेच 200 रुपयाचा शर्ट होता तो त्याने काय केलेला आहे, तर 250 रुपयामध्ये विकलेला आहे. म्हणजेच त्याला 50 रुपये काय झालं होतं, तर बेनिफिट झालेलं होतं. पण खरेदीची किंमत आहे ती वेगवेगळी आहे. शर्टाची 200 आहे आणि पॅन्टीची किती आहे, तर 400 रुपये आहे. बघा, x/100 गुणिले 100. आता या दोघांनाही आपल्याला काय करायचं आहे, तर 100ने गुणायचं आहे. बघा, x/100 गुणिले 100, 48/400 गुणिले 100, तसेच y/100 गुणिले 100 आणि 50/200 गुणिले काय मुलांनो, तर 100. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे गुणाकार ही क्रिया करायची आहे. तर बघा मुलांनो, x बरोबर काय आलेलं आहे, तर 10 आणि y बरोबर देखील काय आलेलं आहे, तर 10 हे आलेलं आहे. म्हणजे शर्ट विकून मिळालेला जो त्याला नफा आहे तो आहे 25% अधिक फायदेशीर आहे. शर्ट जे त्याने विकलेला आहे त्याच्यामध्ये त्याला किती टक्के नफा झालेला आहे, तर पॅन्टीपेक्षा जास्त, म्हणजेच 25% एवढा नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, जो पुढचा आपला प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा. शाब्दिक उदाहरणं म्हणजे शब्दामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक उदाहरण तयार करायचं आहे. बघा, 1200 रुपये एक याप्रमाणे 2 डझन वस्तूंची खरेदी, प्रत्येक वस्तूची विक्री 1400 रुपये. तर हे आपण उदाहरण बघूया. याचं आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, तर शाब्दिक उदाहरण आपल्याला बनवायचं आहे. बघा मुलांनो, घाऊक बाजारातून दुकानदाराने 1200 रुपयास एक याप्रमाणे 2 डझन पंखे खरेदी केले. नंतर प्रत्येक पंखा 1400 रुपये प्रमाणे विकला. तर या व्यवहारात दुकानदाराला फायदा झाला की तोटा, किती टक्के,
किती टक्के त्याला फायदा झालेला आहे, हे आपण शाब्दिक उदाहरण इथे आपण बघितलेलं आहे. शेवटचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, शेकडा नफा किंवा शेकडा तोटाचे शाब्दिक उदाहरण तयार करा. तर बियाणे रुपये 20,500, औषधे व खते 5,600, मजुरी 9,700, विक्री आहे 28,640 रुपये. तर याचं शाब्दिक उदाहरण आपण बनवलेलं आहे मुलांनो. बघा काय बनवलेलं आहे. तर एका शेतकऱ्याने शेतात ज्वारीचे पीक घेताना बियाणांवर 20,500 रुपये, औषधे व खते यावर 5,000 रुपये, मजुरी म्हणून किती मुलांनो, तर 9,700 रुपये असा खर्च केला. तयार पीक विकून किती मुलांनो, तर 28,650 मिळाले. तर त्या शेतकऱ्याला ज्वारी विकून फायदा झाला की तोटा झाला, किती टक्के झाला, हे आपल्याला इथे काय बनवता आलेलं आहे, तर एक शाब्दिक उदाहरण असं बनवता आलेलं आहे. तर बघा मुलांनो, आपलं जे गणितातील 13वे प्रकरण आहे नफा व तोटा, हे आपण इथे अभ्यासलेलं आहे आणि नफा व तोटा हे प्रकरण आपले इथे पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये बघा आपण काय काय शिकलेलो आहोत मुलांनो, तर त्याचा आपण फायदा, त्याचा आपण काय केलेला आहे, तर अभ्यास केलेला आहे, सराव देखील केलेला आहे, खेळाच्या माध्यमातून देखील आपण नफा व तोटा हे शिकलेलो आहोत. तसेच त्यावर परीक्षा देखील आपण घेतली आणि काही प्रश्न उत्तरं हे आपण स्पष्ट देखील केलेलं आहे. अगदी साहजिकच आहे की नफा म्हणजेच काय मुलांनो, तर आपल्याला होणारा फायदा आणि तोटा म्हणजेच काय, तर आपल्याला होणारं नुकसान. जो काही दैनंदिन व्यवहार आहे त्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो, तर नफा व तोटा हे आपण समजून घेऊ शकतो. तर आपलं इथे हे जे प्रकरण आहे 13वे नफा व तोटा हे पूर्ण झालेलं आहे. नक्कीच ते तुम्हाला समजलेलं असेलच. तर चला मुलांनो, आता आपण लवकरच नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.